नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने खमंग खुसखुशीत अशा आज आपण तिळाच्या पोळ्या बनवूया। तिळाच्या पोळीसाठी सर्वात पहिले आपण कणिक भिजवून ठेवूया। इथे मी या वाटीने 2 वाट्या कणिक घेतलेली आहे। अर्धी वाटी डाळीचे पीठ आणि ज्या वाटीने पीठ मोजून घेतले त्याच वाटीने पाव वाटी तेल मोहनासाठी आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। गव्हाच्या पिठात घालायला आपण तेल आधी तापून घेऊ। चांगलं कडकडीत तेल तापवायचं। तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं। कडकडीत तेल कणकेत गव्हाच्या पिठात घातल्यानंतर पोळीचं असं वरचं कवर असं खुसखुशीत होतं, चिवट नाही होत, म्हणून तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं। तेल तापेपर्यंत आपण गव्हाच्या पिठात डाळीचं पीठ आणि मीठ चांगलं मिक्स करून घेऊ। डाळीच्या पिठाने पोळी अशी चांगली खुसखुशीत होते, म्हणून डाळीचं पीठ घालायचं, चवीपुरतं मीठ। आता हे तापवलेलं तेल घालते। तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घेते। अशी घट्ट कणिक मळून झालेली आहे। आता आपण असं झाकून ठेवू आणि तिळाचं आणि गुळाचं सारण तयार करून घेऊ। तिळाच्या पोळीसाठी आता आपल्याला तिळगुळाचं सारण करायचं आहे। तर त्या सारणासाठी लागणार आहेत 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी डाळीचं पीठ, थोडेसे वेलदोडे, थोडंसं जायफळ घालणार आहे, तूप आणि 2 वाट्या गूळ। सगळ्यात पहिले आपण तीळ भाजून घेऊ। तीळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे गुलाबी कलरवर। तीळ आता तडकायला लागलेले आहेत। तीळ चांगले भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करते। गॅस बंद केल्यानंतर एक थोड्या वेळ याचकडे ठेवायचे तीळ। आता आपण तीळ गार व्हायला ठेवू। तीळ चांगले गार झालेले आहेत। आता आपण मिक्सरमध्ये त्याचे कूट करून घेऊ। तिळाचं असं एकदम बारीक कूट करून घ्यायचा, अजिबात जाड ठेवायचे नाही, म्हणजे ते गुळात एकदम एकजीव होऊन जातात। अशाच पद्धतीने आपण शेंगदाण्याचं कूट करून घेऊ। शेंगदाणे मी भाजलेलेच घेतलेले होते। शेंगदाण्याचं पण असं एकदम बारीक कूट करून घेतलेलं आहे। आपण जे डाळीचं पीठ घेतलं होतं अर्धी वाटी, ते आता मी या सारणात घालण्यासाठी भाजून घेणार आहे। त्यासाठी मी 1-2 चमचे तूप टाकते। हे डाळीचं पीठ भाजून घातल्यामुळे तिळाच्या पोळीला एक चांगली चव येते, म्हणून हे असं पीठ चांगलं गुलाबी होईपर्यंत भाजायचं। आता यातच आपण गूळ मिक्स करून घेऊ, वेलची पूड आणि थोडंसं जायफळ। जायफळामुळं गुळाची आणि जायफळाची चव एकदम छान लागते, म्हणून गुळाच्या कोणत्याही पदार्थात थोडंसं जायफळ घालायचं। आता हे असं एक जीव करून घेऊ आणि परत एकदा मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊ, म्हणजे एकदम असं प्लेन असं आपलं पुरण तयार होईल तिळाचं। आता आपण हे गूळ मिक्स केलेलं आहे। आता हे आपण सगळं परत एकदा मिक्सरमधून काढून घेऊ। मिक्सरमधून काढल्यानंतर हे असं सगळं एकदम छान एकजीव झालेलं आहे, म्हणजे आपल्याला पोळी लाटताना एकदम पोळीच्या बाहेर काही येत नाही, म्हणून ते परत ते गूळ घातल्यानंतर सगळं असं मिश्रण मिक्सरमधून काढायचं। अशा पद्धतीने आपलं हे सगळं तिळाचं आणि गुळाचं सारण छान तयार झालेलं आहे। आता आपण ह्याच्या तिळाच्या पोळ्या तयार करू। ह्या अशाच पद्धतीने ह्या तिळगुळाचे लाडू बांधले तरी चालतात किंवा याच्या पोळ्या लाटल्या तरी चालतात। आपण याच्या पोळ्या लाटून घेऊ। पीठ छान भिजलेलं आहे।
आता आपण पोळ्या लाटू. असा पोळी लाटायला असा एवढा गोळा घ्यायचा, पिठाचा गोळा असा पिठात डीप करून घ्यायचा आणि मग अशी वाटी बनवायची. आपलं हे तिळाचं सारण असं जास्त असं घट्ट असतं ना, म्हणून ही कणिकसुद्धा घट्टच मळायची, म्हणजे पीठ आणि सारण असं सारखं पाहिजे, मग पोळी छान येते, फुटत नाही. असं वाटी तयार करून घ्यायची. साधारणतः आपण एवढा गोळा घेतलेला आहे कणकेचा, तर तेवढंच आपण हे तिळाचं पुरण घालायचं. असं चांगलं पुरण दाबून भरायचं आणि मग पीठ उंडा बंद करायचा. असं केलं की सगळीकडे पुरण सारखं पसरतं. हलक्या हाताने पोळी लाटायची. अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची. आता आपण पोळी भाजून घेऊ. तव्यावर पोळी टाकण्याच्या पहिलं तव्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊ, म्हणजे ते पोळीत गुळ असल्यामुळं तव्याला मग चिटकत नाही पोळी, म्हणून अगोदर थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग आपली पोळी भाजायला टाकायची. पोळी चांगल्या मीडियम गॅसवर भाजायची. जास्त मोठ्या गॅसवर पोळी भाजायची नाही, म्हणजे पोळी चांगली खरपूस भाजल्या जाते. यावेळेस आता आपण तूप लावून घेऊ. अशा पद्धतीने आपली तिळाची पोळी अशी खरपूस छान भाजून झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण आपल्या तिळाच्या सर्व पोळ्या करून घेऊ. पोळी अशी कडेने जास्त व्यवस्थित लाटायची. कडेने लाटताच मध्ये आपोआप ती पातळ होते. पोळीच्या कडेपर्यंत तिळाचं सारण जातं असं, म्हणून अगोदर कडा व्यवस्थित लाटून घ्यायच्या. जाळीदार भांड्यात टाकल्यामुळे पोळीला हवा लागते, घाम येत नाही, म्हणून ती चांगली अशी क्रिस्पी होते, अशी छान क्रिस्पी होते. म्हणून अशाच जाळीदार भांड्यात पोळ्या ठेवायच्या भाजल्यानंतर. अशा प्रकारे आपल्या अशा खुसखुशीत तिळाच्या पोळ्या करून झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.